मिरा शहरातील प्रभाग 7 मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आकाराम बापू कोळेकर यांच्या प्रचार रॅलीचा आज जल्लोषात शुभारंभ करण्यात आला। शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत हलगीच्या गजरात घोषणाबाजी करत भव्य प्रचार फेरी काढण्यात आली। या प्रचार रॅली दरम्यान उमेदवार आकाराम कोळेकर यांनी प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता आदी मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी विकास कामांच्या ठोस आराखड्याच्या जोरावर निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। सर्वसाधारण गटातून उमेदवारी असलेल्या आकाराम बापू कोळेकर यांना प्रभागातील नागरिकांकडून भरघोस पाठिंबा मिळत असल्याचं चित्र या रॅलीतून दिसून आलं आहे। स्थानिक, तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांची परिसरातील नागरिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचा लिफाफा या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून आकाराम बापू कोळेकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन यावेळी कार्यकर्त्यांनी केलं आहे। मी प्रभाग क्रमांक 7 मधून मागासवर्गीय ब गटातून ही निवडणूक लढवत आहे। माझी निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी माझी प्रमुख निवडणूक लढवणं आहे। तरी मी प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक लढवत आहे, तरी या जनतेनं मला एकदा काम करण्याची संधी द्यावी आणि तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे या ठिकाणी सर्व पदाधिकारी आहेत मला पाठिंबा दिले आहेत, त्यांचेही मी खूप आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसरे 2 उमेदवार संध्याताई आवळे व चंदनशिवे दादा हेही इथं आलेले आहेत, त्यांचेही मी आभार मानतो। राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, ओबीसी राजकीय आघाडी, ओबीसी बहुजन आघाडी आणि जनता दल सेक्युलर आम्ही या सर्वांच्या आघाडीच्या अनेक या विचाराला मानणारे समविचार आघाडीच्या अनेक आघाड्या आपल्यासोबत आहेत, अनेक संघटना आमच्यासोबत आहेत। या सर्वांच्या युतीतून आम्ही एक आघाडी, एक स्वतंत्र पर्याय सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेसाठी देत आहे आणि याच्यासाठी प्रभाग क्रमांक 7 मधून नागरिकाचा मागास प्रवर्ग या माध्यमातून पप्पू कोळेकर हे मोठ्या ताकदीने या ठिकाणी उमेदवारी लढवत आहेत। आज त्यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी एका दिवसामध्ये इथं झालेली गर्दी हे यांच्या विजयाचं लक्षण आहे। त्याच्याबरोबर मिरज आमच्या प्रभागातून पवन चंदनशिवे आणि आवळे मॅडम ह्या पण उमेदवारी लढवत आहेत। या ठिकाणी ते सर्वजण उभा आहेत। अजून जनता दल सेक्युलरचे पण पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, रासपचे पण पदाधिकारी उपस्थित आहेत। हा पर्याय जनशक्तीच्या, धनशक्तीच्या विरोधात ही जनशक्तीची लढाई आहे, शोषकांची लढाई आहे, शोषितांची लढाई आहे, शोषकांच्या विरोधात आहे। जे मलिदावाली गँग आहेत, भ्रष्टाचार करणारे आहेत, 2 नंबर करणारे आहेत, गुटखा दारू करणारे आहेत, जुगार चालवणारे आहेत, जादी वाळूच्या ठेक्यावरती पैसे कमवले, तीच लोक परत या महानगरपालिकेत निवडणूक लढवून जनसामान्याचं शोषण करताय। या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधातली ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या आणि या आघाडीच्या सर्व उमेदवारांसाठी मागे राहावं। आम्ही जवळजवळ 21 उमेदवार या महापालिका क्षेत्रामध्ये लढवतोय। रासपचे 6 उमेदवार आहेत आणि प्रभाग क्रमांक 7 मधून यांचा आज प्रचार शुभारंभ आम्ही मिरजमधनं करतोय। तर सर्वांना या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतोय की मोठ्या ताकदीनं तुम्ही या पाठीमागे उभा राहावं। या महानगरपालिकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमचा पर्याय आहे, लोकांचा वापर करायचा आणि परत आपली घरं भरायची, त्या व्यवस्थेच्या विरोधातली आहे। आमचा दृष्टिकोन विकासाचा आहे। महानगरपालिकेच्या शाळा असू द्या, उद्यान असू द्या, या सर्वांसाठी आणि उद्याच्या नवीन उज्ज्वल भविष्यासाठी ही आमची लढाई आहे।